संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली। त्यापूर्वी रविवारी सर्वपक्षीय बैठक झाली। काँग्रेस खासदार गौरव गोवाई म्हणाले की या अधिवेशनात आम्ही पहलगाम हल्ला, सीमा संघर्ष, ट्रम्प यांचा युद्धबंदीचा दावा, बिहारमधील विशेष सघन आढावा असे मुद्दे उपस्थित करणार आहोत। पंतप्रधान सरकारचे प्रमुख आहेत। संसदेद्वारे देशाला या मुद्द्यावर माहिती देणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे। संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू म्हणाले की सभागृह चालवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला तयार आहे। ऑपरेशन सिंदूरवरील डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचंही ते योग्य उत्तर देणार आहेत। 1.5 तासाहून अधिक काळ चाललेल्या केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक वरिष्ठ मंत्री, एनडीए आणि विरोधी पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनीही अर्थपूर्ण आणि गंभीर चर्चेसाठी राजकीय पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं। ते म्हणाले की खासदारांनी अनुचित शब्द वापरणं टाळावं। धनखड म्हणाले की आपल्या विचारांमध्ये मतभेद असू शकतात, पण आपल्या मनात कटुता कशी असू शकते। पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू झालंय आणि 21 ऑगस्ट पर्यंत चालेल। या काळात अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होऊ शकते।